महाभारतात कुरुक्षेत्राचं युद्ध व्हायला ज्यावेळी आरंभ होणार होता तर भगवान श्रीकृष्णाकडे दुर्योधन आले. श्रीकृष्ण त्यावेळी झोपलेले, निद्राधीन. दुर्योधन आले आणि श्रीकृष्णाच्या पायाजवळ जाऊन उभा राहिले. म्हणजे झोप उडाली की डोळे उघडले की पहिल्यांदा मी दिसावा. अर्जुन पण आले. आता दुर्योधन पायाजवळ म्हणून अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यापाशी येऊन थांबले. भगवान श्रीकृष्णांची झोप झाली, त्यांनी डोळे उघडले, समोर पाहिलं दुर्योधन. भगवान श्रीकृष्णाने विचारलं, का काय काम काढलं? आणि दुर्योधन म्हणाले, कुरुक्षेत्रावर युद्धाला सुरुवात होतीये, भगवान मी तुमची मदत मागायला आलोय. श्रीकृष्ण म्हणाले, अरे मी तर प्रतिज्ञा केलीये, न धरी शस्त्र करी मी आता हातात शस्त्र धरणार नाही. विचारून पहा. वर्तमानपत्रात एकदा एक जाहिरात आली होती, अत्यंत निरागस, अत्यंत निर्मळ, ज्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेश नाही, निरागस आहे, अशा एखाद्या व्यक्तीचा फोटो काढून स्पर्धेला पाठवा. तो फोटोग्राफर विचार करत बसला, इतका निखळ, निर्मळ, निरागस चेहरा आणायचा तरी कुठून? सगळे सतत अंगावर धावून आल्यासारखे क्रोधी, रागिष्ट, कोपिष्ट, निरागस निखळ चेहरा आणायचा कुठून? आणि मग त्याच्या लक्षात आलं, नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ असेल, त्याच्या चेहऱ्यावर कुठलीच वाईट भावना नसते, कुठल्याच वाईट गुणांचा स्पर्शही त्याला झालेला नसतो. अत्यंत निखळ, निर्मळ, निरागस असतं ते. बस एखाद्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाचा आपण फोटो काढूया. त्यांनी अशा एका नवजात बाळाचा फोटो काढला, स्पर्धेला पाठवला, त्याच्या फोटोला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. 25 वर्ष उलटली. त्याच्यानंतर 25 वर्षानंतर वृत्तपत्रात पुन्हा एक स्पर्धा आली. अत्यंत क्रूर, अत्यंत हिंस्त्र, ज्याचा चेहरा बघितल्यावर सगळ्या दुर्गुणांचा सहवास आहे असं वाटावं, इतका वाईट चेहरा, त्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवा. त्या फोटोग्राफरला परत प्रश्न पडला. हल्ली माणसं समोर आले की हसतात, किती मायाळू, किती दयाळू असं वाटतात, आणि पाठ फिरवली की पाठीमागनं शिव्या द्यायला सुरुवात करतात. सगळे मुखवटे धारण केलेले. खरा क्रूर, खरा हिंस्त्र असा चेहरा मला मिळणार तरी कुठून? त्याने बराच वेळ विचार केला, आणि विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की एखाद्या तुरुंगात असा कैदी असेल ज्याने आयुष्यभर वाईटच कामं केलीत, पापाचा जो धनी आहे, ज्याच्या चेहऱ्यावर हिंस्त्र क्रूर भाव आहेत, असा चेहरा मला फक्त तुरुंगात मिळेल. तो एका तुरुंगात गेला आणि अत्यंत क्रूर कैद्याचा फोटो त्यांनी काढला आणि तो स्पर्धेला पाठवला. त्याच्या याही फोटोला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं, 1,00,000 रुपये. त्या फोटोग्राफरला असं वाटलं की हे बक्षीस माझ्या एकट्याचं नाही, ज्याच्या चेहऱ्याचा फोटो काढला त्याचं सुद्धा हे बक्षीस आहे. त्यांनी त्या 1,00,000तले 50,000 रुपये बाजूला काढले आणि तो तुरुंगात त्या कैद्याला भेटायला गेला. त्याला सांगितलं, तुझ्या चेहऱ्याचा फोटो काढला म्हणून मला 1,00,000चं बक्षीस मिळालं, मी तुला तुझा हिस्सा द्यायला आलोय, तुझा फोटो होता म्हणून बक्षीस मिळालं, हे 50,000 घे. त्यावेळी तो कैदी त्या फोटोग्राफरला एवढंच म्हणाला, हे पैसे जर मला 25 वर्षापूर्वी मिळाले असते तर ज्या बाळाचा निखळ, निर्मळ, निरागस म्हणून तू फोटो काढलास, त्याच बाळाचा अत्यंत क्रूर, हिंस्त्र आणि पापाचा धनी असलेला चेहरा म्हणून फोटो काढायची वेळ तुझ्यावर आली नसती. मी तोच आहे, निखळ, निर्मळ, निरागस, ज्याचा तू फोटो काढलास 25 वर्षापूर्वी. मी तोच क्रूर, हिंस्त्र झालोय का? योग्य वेळी योग्य त्या गोष्टी मिळाल्या म्हणजे माणसं घडतात, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मी का बिघडलो माहिती आहे? मी जन्माला आलो आणि माझी आई माझ्यापासून हिरावली गेली. मी चालायला लागलो आणि माझे वडील माझ्यापासून नियतीने हिरावले गेले. मला आधार देणारं, घडवणारं, संस्कार देणारं, जगवणारं कुणी नव्हतं. कुशीत घ्यावं आणि दूध भात चारावा, त्या आईचे हात मला कधी लाभले नाहीत. ज्यांचं बोट धरावं आणि सामाजिक नीती नियमांचे संकेत शिकावे असा बाप मला कधी लाभला नाही. मी आज जो आहे ना, तो फक्त आणि फक्त आई बाप नसल्यामुळे आहे. वाल्याचा वाल्मिकी होतो, जर योग्य साथ, आधार, संस्कार लाभला तर.
पण वाल्मिकीचा वाल्या व्हायला सुद्धा वेळ लागत नाही जर पाठीशी सावरणारं कुणी नसलं तर. एक गोष्ट लक्षात घ्या, मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही त्याला ते बनवून देतो. हवं ते बनवता येतं, हवं ते घडवता येतं. काय बनवायचंय तुमच्या मुलाला? डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, चित्रकार, संगीतकार, हवं ते बनवता येतं, काही अडचण नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, माती ओली असली की मग त्या गोळ्याला आकार देता येतो आणि वय संस्कार क्षम आलं की मग मूल घडवता येतं. आकार द्यायचा असेल तर माती ओली हवी आणि वय संस्कार क्षम हवं. माती सुकली की मग आकार देता येत नाही आणि वय निघून गेलं की माणूस घडवता येत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे घडण्याच्या वयात ज्याच्या वाट्याला माता पिता आले त्यांचे आयुष्य घडली, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बघा ना, आयुष्याचं सार काय आहे. विठ्ठल पंतांनी आपल्या 4 मुलांची नावं ठेवली: निवृत्ती, सोपाना, ज्ञानदेव आणि मुक्ताई. जगण्याचा अर्थच सांगितला. काय करा? कौतुक खरं सरांच्या वडिलांचं करावं लागेल. आपल्या मुलाचं नाव त्यांनी निवृत्ती ठेवलं. विठ्ठल पंतांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं होतं निवृत्ती. का? चांगलं जगायला सुरुवात करायची आहे ना, पहिली पायरी आहे. जे वाईट आहे त्यातून निवृत्त व्हा, म्हणजे फक्त चांगलंच कराल. एकदा वाईटातनं निवृत्त झाला, चांगलं करायला लागला, मग तुम्हाला कळेल सरळ मार्ग कुठला, जो चांगला आहे, उत्तम आहे, उदात्त आहे, भव्य आहे, दिव्य आहे, पवित्र आहे, मंगल आहे, त्याच मार्गाने तुम्ही जाल. दुसरी पायरी आहे सरळ मार्ग, म्हणजे सोपान मार्ग. एकदा वाईटातनं निवृत्त झाला म्हणजे मग माणूस सरळ मार्गे चालला आणि जो सरळ मार्गे चालतो त्याला सोपाना म्हटलं जातं. जगण्याची दुसरी पायरी आहे सोपान देव व्हा. आणि एकदा सरळ मार्गाने चालायला लागला की मग तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. मग ज्ञान प्राप्त झालं की मग कळतं चांगलं वाईट, बरं भुलं, काय करायचंय काय नाही हे सगळं. मग तिसरी पायरी ज्ञानवंत व्हा, म्हणून तिसऱ्या मुलाचं नाव ठेवलं ज्ञानेश्वर. आणि एकदा तुम्ही वाईटातनं निवृत्त झाला, सरळ मार्गे चालायला लागला, ज्ञानवंत झाला की मग तुम्हाला मुक्ती मिळतेच, म्हणून चौथ्या मुलीचं नाव ठेवलं मुक्ताई. हे 4 टप्पे आहेत जगण्याचे. वाईटातनं निवृत्त व्हा, सोपान मार्गे चाला, ज्ञानवंत व्हा, मुक्ती मिळेल. सगळ्यात महत्वाचं, आई वडील काय करतात मुलांसाठी? संन्याशाची पोरं म्हणून या 4ही पोरांना समाज छळत होता, त्रास देत होता. कुठं जातील तिथं शेण चिखल मारत होता. आपल्यामुळं पोरांचं जगणं वाईट व्हायला नको. काय करावं? विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेनं पोरांच्या वाट्याला चांगलं जगणं यावं, त्यांना शिव्याशाप नको, आमच्यामुळं नको, म्हणून स्वतः दोघा माता पित्यांनी स्वतःला इंद्राणीच्या डोहात समर्पित करून टाकलं, संपून टाकलं आयुष्य. का? आमच्या मुलांना कुणी बोललं नाही पाहिजे. जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त त्याग जर करणारी व्यक्ती कोण असेल तर ती असते आई आणि बाप. ह्यांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही त्यागाच्या बाबतीत. हे फक्त देत राहतात, फक्त घेणं माहितीच नाही आहे ना, अजिबात नाही. आईनं कधी हिशोब मांडलाय? तुला 9 महिने पोटात सांभाळला, तुला 9 महिने दूध पाजलं, तुला चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, तुला नाही, कधीच हिशोब मांडत नाही. मुलानं वडिलांकडे फक्त मागावं, बाबा हे हवं. परिस्थिती असेल नसेल, पोटाला चिमटा काढेल, पण बाप पोराला हवं ते आणून देईल. देणारा माता आणि पिता हा देणारा वर्ग आहे. घेत नाही काही, अजिबात नाही, अपेक्षाही नाही. भगवान श्रीकृष्ण आम्हाला निष्काम कर्मयोग सांगतात. निष्काम कर्मयोग, अपेक्षा नसणारं कर्म करा, फलाची अपेक्षाच करू नका. या जगात फक्त 2च व्यक्ती फलाची अपेक्षा न करता कर्म करतात. एका व्यक्तीचं नाव आहे आई आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे वडील, ज्यांच्या कार्यात कधीच फळाची अपेक्षाच नसते, विषयच नाही, अजिबात नाही. देणं फक्त यांच्याकडनं शिकावं.
त्याग यांच्याकडनं शिकावा, समर्पण यांच्याकडनं शिकावं. हे सगळ्यात महत्वाचं. आम्ही काय शिकतो? अडचण काय आमची झाली? ज्या काळात माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली नव्हती त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता. पण माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली. जा एखाद्या वृद्धाश्रमात काही वृद्ध जोडपी खितपत पडलेली दिसतील, सहज एखाद्या वृद्धाला प्रश्न विचारा, तुमची मुलं काय करतात? त्या वृद्धाश्रमातला तो म्हातारा सांगेल, माझा पोरगा डॉक्टर आहे, माझा पोरगा इंजिनियर आहे, माझा पोरगा वकील आहे, माझा पोरगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमातला एकही म्हातारा तुम्हाला असं नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे. कारण शेतकऱ्याचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात जात नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. कुठलं शिक्षण देतो आम्ही? जी मुलं आई बापाला सांभाळू शकत नाही ते समाज काय सांभाळणार? ते राष्ट्र काय सांभाळणार? बर जे फक्त देतच आलेत काय बाकी? आपण जन्माला आलो, डोळे उघडले त्यावेळी आपल्या सोबत आपले आई वडील होते. त्या आई वडिलांची इच्छा फक्त एवढीच असते की आम्ही डोळे मिटताना आमच्यापाशी फक्त तुम्ही असा, बस, बाकी काही नको आहे. तेवढंही नशिबात येत नाही हो अनेकांच्या, तेवढंही नशिबात येत नाही. आमची अडचण अलीकडची ती आहे. एका वृद्धाश्रमात एक आई होती, कळून चुकलं तिला. आता फार काळ आपण जगत नाही, आपला अंतकाळ जवळ आलाय. त्या दिवशी तिनं आपल्या मुलाला बोलावणं धाडलं, एकदा येऊन जा, तुला शेवटचं बघावंसं वाटतंय, आता जगेन असं वाटत नाही. मुलगा आईला भेटायला गेला, आईला विचारला, आई असं का ग बोलतेस? नाही रे बाळा, आता जायची वेळ झाली. मुलानं विचारलं, आई एखादी शेवटची इच्छा असेल तर सांग. वृद्धाश्रमात असणारी ती आई म्हणाली, बाळा शेवटची इच्छा एकच आहे, सांग. नाही, ह्या वृद्धाश्रमांच्या खिडक्यांना तेवढ्या जाळ्या लावून घे. त्या मुलाला काय कळेन, अगं आई अंतकाळाला म्हणते, जायची वेळाला म्हणते, आता सांगते खिडक्यांना जाळ्या लाव का? मच्छर खूप चावतात रे, रात्रभर झोप लागत नाही, डोळ्याला डोळा लागत नाही म्हणून सांगितलं. अगं मग आधी नाही का सांगायचं? आता जायची वेळ आल्यावर सांगते जाळ्या लावून घे, आधी का नाही सांगितलं? आई म्हटली, बाळा माझ्यासाठी नाही रे सांगत, तुझा पोरगा ज्यावेळी तुला इथं पाठवेल त्यावेळी हे चावलेले मच्छर तुला सहन होणार नाहीत म्हणून म्हटलं जाळ्या लावून घे. आई स्वतःची काळजी करतच नाही, माझ्या पोराला त्रास होणार नाही याची काळजी तिच्या डोक्यात पहिल्यांदा असते. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मुलं पुस्तकाच्या पानावरनं कधीच शिकत नाहीत, मुलं आपल्या अनुकरणातनं शिकतात. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्या आईला कळालं, बाळा तू मला पाठवलंयस, 101% सांगते तुझा पोरगा तुला पाठवणारच. काय पेरतो आम्ही तेच उगवतं, दुसरं उगवतच नाही. तुम्ही पेरूचं बी पेरलंय ना, पेरूच उगेल. पेरूचं बी पेरल्यावर चिंच लागणार नाही, हे पहिलं लक्षात ठेवायला हवं. नैसर्गिक सूत्र त्या आई ते सांगते. त्याला कसली मुलं घडवतो आम्ही? कसं घडतं हे सगळं? मुलं घडायची असतील तर माता पिता महत्वाचे आहेत खूप. मी कायम सांगत राहतो, आमची पोरं हल्ली वडिलांपुढे उभा राहतात, काय केलं माझ्यासाठी? बापाने पोराला फक्त आरशाच्या पुढे न्यावं आणि त्याला सांगावं, आरशात जे दिसतंय ना ते मी दिलं, एवढं डोक्यात ठेव फक्त, माझ्याशिवाय तुझं अस्तित्वच नाही काही. हे सगळं सगळं आम्ही पेरतो. कुठून येतं हे सगळं? ज्ञानेश्वर कुठल्या विद्यापीठामध्ये गेले होते? पण आज त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी अनेक विद्यापीठात आमच्या पोरांना शिकवतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कुणाचा क्लास लावलेला? पण आज कसं जगावं याचं तत्वज्ञान आम्ही जगद्गुरूंच्याच अभंगातनं सांगतो. कुठून आलंय? माऊली ज्ञानेश्वर लोकांचं प्रबोधन करायला बाहेर फिरायचंय, लोकांनी शान व्हावं, जाणतं व्हावं, ज्ञानी व्हावं म्हणून लोकांना सांगायचं. लोक
शिव्या घालायचे, कुणी शेण मारायचं, कुणी चिखल फेकायचं, वाटेल ते बोलायचं. एके दिवशी माऊली ज्ञानेश्वर भयंकर संतापले, चिडले. अरे तुमच्या भल्यासाठी सांगतोय, तुमच्या कल्याणासाठी सांगतोय, तुम्ही मलाच छळताय, मलाच त्रास देताय. वैतागले, आले झोपडीत आत जाऊन बसले, ताटी लावून घेतली. संतापलेल्या ज्ञानेश्वरांना मुक्ताईने बघितलं आणि मुक्ताई म्हणाल्या, आलाय चिडून, बसेल 10-15 मिनिटात, राग होईल शांत, मग येईल बाहेर. पण अर्धा तास झाला, माऊली ज्ञानेश्वर बाहेर यायचं नाव घेईनात. मुक्ताई उठल्या, ताटी समोर गेल्या, ताटीवर 2-4 थापा मारल्या. ए ज्ञानूदादा, ए ज्ञानूदादा, येणारे बाहेर, ए ज्ञानूदादा. एक नाही, 2 नाही, ज्ञानेश्वर बाहेर यायचं नाव घेईनात. मुक्ताईला वाटलं अजून नसेल राग गेला, बसेल अजून अर्धा तास, मग काय करेल, येईलच ना. मुक्ताई परत अर्धा तास आपलं काम करत राहिल्या. अर्ध्या तासानं बघितलं तर ज्ञानेश्वर अजूनही आज झोपडीत. परत त्या ताटी समोर गेल्या, परत थप्पा मारल्या. ए ज्ञानेश्वरा, ए ज्ञानूदादा, येणारे बाहेर, किती वेळ वाट बघायची, बस झालं की आता, चल ये बाहेर. ज्ञानेश्वर यायचं नाव घेईनात बाहेर. अर्धा तास आणखी असाच केला. मग मात्र मुक्ताईनं राहावे ना, ताटी समोर गेल्या, थापा मारल्या. ए ज्ञानूदादा, ए ज्ञानूदादा, येणारे बाहेर. मुक्ताईच्या डोळ्यातनं खळ 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 अश्रू ओघळायला लागले. रडत साथ घालत राहिल्या, ए ज्ञानूदादा, येणारे. पण ज्ञानेश्वरांना पाजर फुटे ना. मग मात्र मुक्ताई 2 पावलं मागं झाल्या, अश्रू पुसले आणि ताटीच्या समोरून ज्ञानेश्वरांना सुनावू लागल्या. विश्वे रागे झाला वनी, संती सुके भावे पाणी, तुम्ही तरुण विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. 10 वर्षाच्या मुक्ताई सांगतायत ज्ञानेश्वराला, विश्वाचा राग मनात घेऊन उन्हासारखं काय झालात. विश्वे रागे झाला वनी, संती सुके भावे. पाऊस संतांनी कसं अगदी पाण्यासारखं निखळ निर्मळ असावं. तुम्ही तरुण विश्व तारा, आधी स्वतःचा राग आवरा, स्वतःला सावरा, आणि मग दुनिया सावरायला बाहेर पडा. बाद झालं, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. साक्षात ज्ञानाच्या ईश्वराला मार्गदर्शन करणाऱ्या मुक्ताई, आधी स्वतःला सावरा आणि मग दुनिया सावरायला बाहेर पडा. ज्ञानेश्वरा, बाद झालं, ताटी उघडा आता. या 10 वर्षाच्या मुक्ताईमध्ये जीवनाचं हे तत्वज्ञान आलं तरी कुठून, कसं आलं? हे पिढ्यानपिढ्यांचं ज्ञानसंचित त्यांच्यात उतरलं. त्याला कुठल्या विद्यापीठात जायची गरज नाही, शाळेत जायची गरज नाही. हा पिढ्यानपिढ्यांचा संस्कार आमच्या धमन्यातील रक्तांमध्ये तसाच उतरत राहतो. छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत, त्याला शहाजीराजे व्हावं लागतं. माऊली ज्ञानेश्वर कुणाच्याही अंगणात खेळत नाहीत, त्याला विठ्ठलपंत बनावं लागतं. जगद्गुरु तुकोबा कुठेही जन्माला येत नाहीत, त्याला बोल्लोबा असावं लागतं. आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसतं, पण आपण कुणाचं बाप व्हावं हे आपल्याच हातात असतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. समाज घडवणं, मुलं घडवणं हे आपल्या हातात आहे. आम्ही तो विचार केला पाहिजे. आमच्या जगण्याला जर आकार देता आला तर उद्याच्या पिढ्यांना आकार आपोआप देता येतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आमचं जगणं तसं आम्ही घडवायला हवं. सगळ्यात महत्वाचं काय संस्कार देतो आम्ही. 50 वर्षाचं आयुष्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय, असा जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय, सगळं ठरवलंय माता पित्याने. का जन्माला यायचं आहे. शिवनेरीवर शिवाई देवीला साकडं घालताना मासाहेब काय सांगतात, आई पुत्र दे, रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवणारा. आई पुत्र दे, अन्याय अत्याचाराचा नायनाट करणारा. आई पुत्र दे, जनसामान्यांचे प्रश्न सोडवणारा. अहो आपल्या मुलाचं नाव तरी काय ठेवावं मासाहेबांनी, शिवाजी. का संस्कार कसा असतो बघा. जगद्गुरु तुकोबराय ज्यावेळी पहिल्यांदा शिवबाराजांना भेटले
एखादा मोठा माणूस कसा मुलाला विचारतो, बाळ नाव काय? तुकोबांनी विचारलं, नाव काय? आणि शिवबाराजे म्हटले, शिवाजी, शिवाजीराजे. आणि तक्षणी जगद्गुरु तुकोबा म्हणाले, शिव तुझे नाम ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. तुकोबा सांगतायत, धन्य आहे तुझी आई जिनं तुझं नाव शिव ठेवलं. का? शिव हे विश्वाच्या पावित्र्याचं सूत्र आहे, ते छत्रपती सूत्र आहे. छत्रपती होणार. शिवाजी महाराजांनी आयुष्यात काय केलं हो? फक्त नावासारखं जगले. मासाहेबांना पुत्र हवा होता, त्या शंभू महादेवासारखा जो स्वतः स्मशानात राहील पण रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवेल. मासाहेबांना पुत्र हवा होता, त्या शंकरासारखा जो अन्यायाच्या विरुद्ध तिसरा नेत्र उगाडून धावत जाईल. मासाहेबांना पुत्र हवा होता, त्या शंभू महादेवासारखा जो स्वतःच्या जटेत गंगा पेलेल आणि जनसामान्यांची तृष्णा भागवेल. म्हणून मासाहेबांनी आपल्या पुत्राचं नाव ठेवलं शिव. शिव हो. नाव ठेवणं हा संस्कार आहे हो. आमच्या मुलांनी काय व्हावं हे सांगणारा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आम्ही आमच्या मुलांची नावं काय ठेवतो? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. गेल्या 10 वर्षामध्ये किती जणांनी आपल्या पोरांची नावं शिवाजी, संभाजी, ज्ञानेश्वर, तुकोबा अशी ठेवली? तेवढं मला सांगा. ठेवला असेल एखाद्यानं तर हितच अंदरपटलांना सत्कार घ्यायला सांगतो. पण मला खात्री आहे नाही. आम्हाला वाटत नाही आमच्या पोटी शिवराय यावेत. आम्हाला वाटत नाही आमच्या पोटी माऊली ज्ञानेश्वर यावेत. आम्हाला वाटत नाही आमच्या पोटी तुकोबराय यावेत. हा संस्कार आहे उद्याची पिढी घडवायचा. काय घडवतो आहोत आपण हे आमच्या कृतीतनं लक्षात येतं. हा सगळ्यात मोठा आचाराच्या विचाराचा मोठा भाग आहे. साधी गोष्ट आहे हो. आम्ही आमच्या मुलांना सांगितलंय कधी? पूर्वी आम्ही जेवायला बसलो की आमचे आजोबा सांगायचे, जेवण्यापूर्वी ताटातला एक घास ताटाच्या बाहेर काढून ठेवा, नैवेद्य दाखवा. आमच्या पंचपक्वानाच्या ताटात किडा मुंग्या येऊ नयेत म्हणून एक घास बाहेर ठेवायचा ही नाही पद्धत. का? तर या सृष्टीनं हे धान्य आम्हाला दिलं, या भूमीनं आम्हाला हे धान्य दिलं. आम्ही तिला तिच्यासारखं काही देऊ शकत नाही, पण कृतज्ञता म्हणून आमच्या ताटातला एक घास त्या भूमीला आम्ही जरूर देऊ शकतो. त्या भूमीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं म्हणून एक घास बाहेर काढून ठेवा. त्या भूमीचा आहे तो. ही कृतज्ञता आहे. सायंकाळ झाली की आम्हाला सांगितलं जायचं, तुळशी पुढं दिवा लावा. का? अंधार पडलाय दिसावं म्हणून नव्हे. तो आभाळातला सूर्य रात्रंचा गायब होतो पण दिवसभर प्रकाश देत राहतो. त्याच्यावर सृष्टी चालते. सूर्य जितका प्रकाश देतो तितका आम्ही देऊ शकत नाही, पण आमच्याकडे मिनमिनती पंथी आहे. त्या सूर्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. बाबा रे तू आहेस म्हणून आम्ही आहोत. ही मिनमिनती पत्नी गोड मानून घे. ही कृतज्ञता आहे. आम्ही आमच्या शरीराबद्दल अशी किती कृतज्ञता व्यक्त करतो. दुर्दैवाची गोष्ट काय माहिती आहे? 365 दिवसातला एक दिवस आता आम्हाला काढावा लागतो, फादर्स डे. 365 दिवसातला एक दिवस आम्ही निवडतो, मदर्स डे. म्हणजे 365 दिवसात तुम्हाला एक दिवस काढावा लागतो आणि सांगावं लागतं, आई आमचं तुझ्यावर प्रेम आहे. आणि उरलेले 364 दिवस काय करता मग? एक दिवस काढून सांगायची वेळ यावी. का हो? आम्ही कुठं निघालो? आज सगळ्यात मोठी अडचण काय माहिती आहे? न्यायालयाला आदेश द्यावा लागतो मुलांना, आई वडिलांना सांभाळा. का? न्यायालयानं सांगावं. सरकार GR काढतंय, आई वडिलांना सांभाळणं बंधनकारक. नियम करायची पाळी आली. का हो? मुलं पाळणा घरात आणि आई बाप वृद्धाश्रमात, ही अलीकडची समाज व्यवस्था झाली आहे. काय झालं?
पूर्वी आजी आजोबा नावाचं विद्यापीठ घरात असायचं. आजी आजोबा पोरांवर संस्कार करायचे. आजी पोराला मांडीवर घ्यायची आणि रामकृष्णांच्या गोष्टी सांगायची. आजोबा पोराला घ्यायचे आणि गावभर फिरवतून आणायचे. सामाजिक नीती नियमांचे त्याला संकेत द्यायचे. आता आजी आजोबा नावाचं विद्यापीठ गायब झालंय. अडचण झाली, अडगळ झाली. महाभारतात कुरुक्षेत्राचं युद्ध व्हायला ज्यावेळी आरंभ होणार होता त्यावेळी भगवान श्रीकृष्णाकडे दुर्योधन आले. श्रीकृष्ण त्यावेळी झोपलेले, निद्राधीन. दुर्योधन आले आणि श्रीकृष्णाच्या पायाजवळ जाऊन उभा राहिले. म्हणजे झोप उडाली की डोळे उघडले की पहिल्यांदा मी दिसावा. अर्जुन पण आले. आता दुर्योधन पायाजवळ म्हणून अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यापाशी येऊन थांबले. भगवान श्रीकृष्णांची झोप झाली, त्यांनी डोळे उघडले, समोर पाहिलं दुर्योधन. भगवान श्रीकृष्णाने विचारलं, का काय काम काढलं? आणि दुर्योधन म्हणाले, कुरुक्षेत्रावर युद्धाला सुरुवात होतीये, भगवान मी तुमची मदत मागायला आलोय. श्रीकृष्ण म्हणाले, अरे मी तर प्रतिज्ञा केलीये, न धरी शस्त्र करी मी आता हातात शस्त्र धरणार नाही. आणि दुसरी गोष्ट, माझं आत्ता या क्षणी वय आहे 92 वर्ष. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांचं वय होत 92 वर्ष. आता माझ्यासारख्या वृद्धाचा तुला उपयोग तरी काय? पण माझ्याकडं माझं सैन्य आहे. आता तू ठरव, मी हवा की सैन्य? दुर्योधनाने विचार केला, आता भगवान श्रीकृष्ण थकलेले, 92 वर्षाचे, त्यातून प्रतिज्ञा, न धरी शस्त्र करी मी. दुर्योधन, ठीक आहे, तुम्ही नाही आला तरी चालेल, मला फक्त तुमचं सैन्य द्या. श्रीकृष्णाचं सगळं सैन्य घेऊन दुर्योधन गेला. दुर्योधन गेल्यानंतर बिछाण्यावरनं खाली उतरायला म्हणून श्रीकृष्णाने वळून बघितलं तर डोक्यापाशी अर्जुन उभे. श्रीकृष्णाने विचारलं, अर्जुना तू का आलास? अर्जुन म्हणाले, मी पण तुमचं सहकार्यच मागायला आलो. कुरुक्षेत्रावर युद्धाला सुरुवात होणार आहे. अरे मग मगाशी नाही का सांगायचं? एवढं सगळं, माझं सगळं सैन्य मी दुर्योधनाला देऊन टाकलं. थोडं आधी बोलला असतं तर निम्म तुझ्यासाठी ठेवलं असतं ना, निम्म करून दिलं असतं. मी असा 92 वर्षाचा, त्यातून प्रतिज्ञा केलेला, न धरी शस्त्र करी मी, माझा काय उपयोग आहे? अर्जुन म्हणाला, नाही, मला तुमचं सैन्य नकोच आहे, मला फक्त तुम्ही हवे आहात, तुम्ही फक्त या. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अरे पण मी प्रतिज्ञा केली, न धरी शस्त्र करी मी शस्त्र हातात धरणार, तुम्ही धरू पण नका शस्त्र, तुम्ही फक्त मला मार्गदर्शन करा, बस, बाकी माझं काही काम नाही. श्रीकृष्णाने ती इच्छा मान्य केली. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी झाले. कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला मार्गदर्शन केलं. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, सहस्त्रावधीचं सैन्य घेऊन जाणारा दुर्योधन कुरुक्षेत्रावर यशस्वी झाला का 92 वर्षाचे भगवान श्रीकृष्ण घेऊन गेलेले अर्जुन यशस्वी झाला? अर्जुन, मी वारंवार सांगतो, ज्या घरात वृद्ध माणूस आहे त्या घराचा कुणी कधीच पराभव करू शकत नाही, अजिबात नाही. आयुष्याच्या समृद्ध अनुभवांच्या शिदोरीचा वापर पुढच्या पिढ्यांसाठी होत असतो. त्यांचं मार्गदर्शन पुढच्या पिढ्यांना होत असतं. संस्कार प्रवाहित होत असतात. ते घर चळत नाही, वळत नाही, वाकड्या नजरेनं पळत नाही, ते सरळच चालतं. प्रत्येक घरात वृद्ध असायलाच हवेत. ते भगवान श्रीकृष्णाचं समृद्ध रूप आहे. आमच्या मुलांना संस्कार तिथून मिळतात.